आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस किंवा डिजिटल एव्हिडन्सेस जसे की कॉल रेकॉर्डिंग, ऑडिओ, व्हिडिओ, फोटोज, स्क्रीनशॉट, ईमेल, SMS यासारखे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जर आपल्याकडे असतील आणि आपल्याला ते कोर्टात द्यायचे असतील तर आपण कसे देऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक धर्माधिकारी सायबेरियन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो। आपल्याकडे जर एखादा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असेल आणि जर तो आपल्याला कोर्टात द्यायचा असेल तर तो आपण कसा देऊ शकतो। तर त्यासाठी आपल्याला भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार सेक्शन 63 नुसार जे सर्टिफिकेट सांगितलेलं आहे ते आपण जोडून तो एव्हिडन्स आपण कोर्टामध्ये सबमिट करू शकतो। तर काय आहे सेक्शन 63? तर सेक्शन 63 हे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 65 जे आहे त्याचाच अपडेटेड व्हर्जन आपल्याला भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये अजून थोडं इलॅबोरेट करून सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक सर्टिफिकेट फॉर्मॅट दिलेला आहे। त्या सर्टिफिकेट फॉर्मॅटमध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असे दोन सर्टिफिकेटचे पार्ट्स आहेत। तर मी तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवतो। तर पार्ट ए जो आहे तो आपल्याला स्वतः भरायचा आहे आणि पार्ट बी जो आहे तो आपल्याला एक्सपर्टकडून भरून घ्यायचा आहे। तर पार्ट बी मध्ये आपल्याला एक्सपर्टकडून तो एव्हिडन्स जो आहे तो ऑथेंटिकेट करून त्याला हॅश व्हॅल्यू रिपोर्ट लावून तो आपण कोर्टामध्ये देऊ शकतो। जर तुम्हालाही तुमचा एव्हिडन्स जर ऑथेंटिकेट करून घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याशी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। सायबेरियन ही कंपनी मागील 4 वर्षापासून ह्या सारख्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, जसे की 63 सर्टिफिकेट, 65B सर्टिफिकेट, हॅश व्हॅल्यू रिपोर्ट, ऑडिओ व्हिडिओ ॲनालिसिस, ऑडिओ व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्शन, फिंगरप्रिंट अँड साइन व्हेरिफिकेशन यासारख्या अजून अशा सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो। इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सबद्दल जर तुम्हाला अजून काय माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।